आता बातमी वारीची। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीमधल्या शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामासाठी विसावलाय। युवा नेते जय पवार यांच्या हस्ते आरती सुद्धा यावेळी करण्यात आली। आरती झाल्यानंतर तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामासाठी विसावलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुकोबांच्या पालखी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने प्रशासनाच्या वतीने जो बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, याबरोबर दर्शन घेण्यासाठी महिलांना आणि पुरुषांना स्वतंत्र रांग जे आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आता समाज आरती झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी युवा नेते जय पवार आणि यांनी सपत्नीक समाज आरती केलेली आहे। आणि याचबरोबर आता थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता नैवेद्य जे आहे तो आता तुकोबांच्या पादुकांजवळ ठेवण्यात येत आहे। आपण जर आता खऱ्या अर्थाने नैवेद्य जे आहे तो नैवेद्य दाखवला जात आहे। आणि यानंतर जे वारकरी जे आहेत या वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था जी आहे ते प्रशासनाच्या वतीने केली जाते। आणि आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नैवेद्य दाखवला जात आहे आणि या नैवेद्यानंतर सर्व वारकऱ्यांना जे आहे ते भोजन दिलं जातं। अशा प्रकारे सर्व भाविक जे आहे ते या ठिकाणी गर्दी करत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। आणि थोड्याच वेळामध्ये आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।